नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण पुढच्या पार्टला सुरुवात करणार आहोत. लगेच ऑर्डर देत बोलतात, ठीक आहे, पण श्रेयसला कोणाला तरी घ्यायला पाठवा आणि हे बोला का आजोबांनी लगेच त्यांना रिटर्न बोलावले म्हणून. एवढं बोलत आजोबा फोन ठेवतात. कबीर तिथेच होता. तो अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होता. आजोबा नकार देत त्याला पूर्ण गोष्ट बोलून दाखवतात. तो परेशान होत बोलतोय, आत्ता काय करायचं आजोबा? श्रेयसची वाट पाहायला गेले तर कुठे वेळ नको व्हायला. आजोबा मध्येच बोलणं तोडत बोलतात, असं काहीच नाही होणार. ते लगेच डॉक्टरांकडे जातात. कबीर पण त्यांच्या मागे मागे जातो. आजोबा गंभीर होत बोलतात, डॉक्टर, तुम्हाला जी ट्रीटमेंट करायची आहे ती लवकरच करा. फॉर्म आम्ही साईन करून देतो. डॉक्टर त्यांना पाहत बोलतात, तुम्ही कोण लागता पेशंटचे? यशवंतराव बोलतात, मी तिचा आजोबा आहे. डॉक्टर नरमपणे बोलतात, माफ करा मला, पण पेशंटच्या फॉर्मवर एकतर तिच्या पती किंवा तिचे बाबाच साईन करू शकतात. जर तिचे मिस्टर नाही येऊ शकत तर तुम्ही तिच्या वडिलांना बोलावून घ्या. डॉक्टरचं बोलणं त्यांना परेशानीमध्ये टाकत होतं, कारण एवढ्याच वेळात एवढ्या लांबून तिच्या वडिलांना कसं बोलवणार होते, तेही पुण्यावरून. आणि श्रेयस तो केव्हा येईल त्याचा कोणालाही काही माहीत नव्हतं. तेवढ्यात डॉक्टर परत बोलतात, हे बघा, आपल्याला लवकरच करायला लागेल. लवकर तिच्या वडिलांना तरी बोलावा. ते काय? डॉक्टर एवढेच बोलतात का सगळ्यांच्या कानात एक आवाज पडतो, मी आहे पेशंटचा वडील. तो आवाज ऐकून सगळ्यांची नजर समोरच जाते. समोर शामराव जोरात चालत तिथे येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती सरळ दिसत होती. जेव्हा हे सगळं झाले होते तेव्हा शामराव घरीच होते. शामराव येतात आणि फॉर्म घेऊन लगेच साईन करून देतात. सगळ्यांची नजर आता शामरावरच होती. सगळेच त्यांना पाहून शॉक होतात. जो माणूस कधीच आपल्या मुलांवर विश्वास ठेवत नव्हता तो आज एक नात्यावर विश्वास ठेवेल सगळ्यांना चकित वाटत होतं. आणि आज ते आकृतीला आपली मुलगी म्हणून मनात मानले होते. ह्या सगळ्यांसाठी चकित करणारी गोष्ट होती. शामराव कोणाचीही पर्वा न करता फॉर्म साईन करून डॉक्टरला बोलतात, डॉक्टर, माझ्या मुलीला काहीच नाही झाले पाहिजे. तुम्ही लवकरात लवकर तिची ट्रीटमेंट सुरू करा. डॉक्टर त्यांच्या डोळ्यात आकृतीसाठी काळजी पाहत होते. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून विश्वास देत बोलतात, रिलॅक्स, तुम्ही काळजी नका करू. एवढं बोलत नर्सला इन्स्ट्रक्शन देऊन परत आकृतीच्या रूममध्ये जातात. शामराव पण भिंतीजवळ उभे राहतात. त्याच्या डोळ्यात पण पाणी होते. आजोबा त्यांच्या खांद्यावर हात ठेवत सगळं ठीक होईल याचा भरोसा देतात. शिवाय शशांक, कबीर, शामराव आणि आजोबा मनातल्या मनात आकृतीसाठी प्रार्थना करत होते. कबीर अजून पण श्रेयसचा फोन ट्राय करत होता. शिवायच्या डोळ्यात पाणी होते. तो याआधी कधीच एवढा घाबरला नव्हता, कारण त्याचा आकृतीसोबत एक वेगळंच नातं निर्माण झालेलं होतं. जो प्रेम, माया, ममता त्याला लहानपासून भेटले नव्हते ते आकृती आल्यावर भेटत होते. त्याला सतत वाटायचं का कोणी तरी आहे आपल्यासोबत. त्याला आकृतीला गमवायचं नव्हतं. सगळं पण आता डॉक्टरची वाट पाहत होते. 2 तासांनी डॉक्टर चेहऱ्यावर परेशानीचे भाव बाहेर घेऊन येतात. शिवाय पळत ते डॉक्टरला बोलतो, डॉक्टर, माझी वहिनी कशी आहे?
ती ठीक तर आहे ना डॉक्टर? डॉक्टर त्याची भीती पाहून त्याला शांत करत बोलतात, रिलॅक्स, ती आता बरी आहे, ती ठीक आहे. हे ऐकून सगळ्यांना बरं वाटते, पण डॉक्टरचा बट बोलणे त्यांना घाबरण्यासाठी पुरेसे होते. यशवंतराव लगेच डॉक्टराला विचारतात, डॉक्टर बट काय? डॉक्टर बोलायला थोडे कसमसतात. हे पाहून कबीर बोलतोय, एनिथिंग रॉंग डॉक्टर? काय झाले? डॉक्टर सगळ्यांचा घाबरलेला चेहरा पाहून एक मोठा श्वास घेत बोलतात, हे पहा, आम्हाला जेवढे करता येईल तेवढे आम्ही केले, पण पेशंटला औषध, मेडिसिन यापेक्षा विल पॉवर जास्त गरजेचे असते. ठीक व्हायला. आणि आता तीच पॉवर पेशंटमध्ये बिलकुल नाही. पेशंट बिलकुल काहीच रिस्पॉन्स नाही करत आहे. त्यांना खूप हाय ताप आहे. त्यामुळे आम्ही जास्त मेडिसिनचे डोस पण नाही देऊ शकत, कारण त्यामुळे पेशंटच्या जीवाला धोका असू शकतो. जर पेशंटला लास्ट 15 ते 18 तासात शुद्ध नाही आली तर, एवढं बोलतात डॉक्टर सगळ्यांचे चेहरे पाहू लागतात. त्यांचे चेहरे पांढरे पडले होते. तेवढ्यात शिवाय घाबरत बोलतोय, तर काय डॉक्टर? डॉक्टर बोलतात, ते डेंजरस झोनमध्ये जाऊ शकतात. हे ऐकून शिवाय धपाक करून चेअरवर पडला. त्याला आता भीती आतमध्येच खात होते का त्याच्या मॉमसारखी आकृती पण सोडून जायला नको म्हणून. डॉक्टर बोलून तिथून निघून गेले, पण सगळ्यांच्या मनात एक भयंकर भीती सोडून गेले होते. कोणालाच काही समजत नव्हतं का नक्की काय करायला पाहिजे. वाटत पहिल्याशिवाय काहीच करू शकत नव्हते. ही लढाई आकृतीची होती, जी स्वतःलाच तिला लढायची होती, पण कदाचित तिला लढायचीच नव्हती. कदाचित तिला जगायची इच्छाच नव्हती. सगळं पण आता आकृती ठीक होण्याची प्रार्थना करत होते. सगळ्यांची भीती वाढतच चालली होती. शिवाय तर शुद्ध नसल्यासारखं बसला होता. शशांक आणि कबीर त्याच्या सोबत होते. शामराव आज आकृतीच्या जीवनाची भीक मागायला 25 वर्षांनी मंदिराच्या सीड्या चढून गेले होते. लीला गेल्यानंतर शामरावाला कुठल्याही गोष्टीची ओढ राहिली नव्हती. आणि देवाला तर विसरूनच गेले होते. पण आज फक्त आकृतीसाठी आज देवासमोर मान खाली घालून उभे होते. कसं तरी 12 तास गेले होते. अजून पण श्रेयसची नाही बोलणं झाले होते. तो हॉस्पिटलला आला होता. आरवने माणसं पण श्रेयसला घ्यायला पाठवले होते, पण जोपर्यंत ते तिथे पोहोचली तोपर्यंत तो तिथून निघून आला होता. पण तो कुठे आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. सगळे पण आकृती शुद्धीवर केव्हा येईल याची वाट सगळे पण तिच्या रूमच्या बाहेर पाहत होते. कोणालाही कशाचेही आता भान राहिले नव्हते. नाही भूक, नाही तहान, नाही आणि थकणं. सिद्धार्थला पण जेव्हा आकृतीबद्दल समजले तर तो पण सगळं सोडून तिथेच आला होता. तो पण वाट पाहत होता आकृती शुद्धीत यायची. बसून बसून आजोबांची हालत खराब होताना पाहून सगळ्यांनी त्यांना घरी जायला सांगितले, पण त्यांनी सरळ नकार दिला. आता जास्त फोर्स करू शकत नव्हते, म्हणून कबीरने त्यांना हॉस्पिटलच्या रेस्टिंग रूममध्ये रेस्ट करायला लावले. आता आजोबा पण होकार दिला आणि निघून गेले. आता काहीच तास राहिले होते 18 तास पूर्ण व्हायला. सगळ्यांची नजर आकृतीच्या
दरवाजाकडे होती. सगळे पण दरवाजाच्या लहान काचेतून पाहून मनातल्या मनात उठायला सांगत होते, तर आकृती सगळ्यांपासून लांबच सुखात झोपली होती. तिने जसं तिचं मन एका पेटीत बंद करून घेतले होते, कारण कोणाचं बोलणं नको ऐकायला यायला म्हणून. आणि चावी अशा ठिकाणी फेकून दिली का कोणीच नको पोहोचायला. अर्ध्या रात्री श्रेयश घरी येतो. तो गाडीतून उतरून सरळ घराच्या मध्ये जातो. तो जसं हॉलमध्ये येतो तसे घरात एक वेगळीच शांतता पाहून त्याला जरा विचित्र वाटते. तेवढ्यात त्याची नजर सोफ्यावर झोपलेल्या आरववर जाते. आरव श्रेयसची वाट पाहत बसून बसूनच झोपून गेला होता. हे पाहून श्रेयस डोळे बारीक करून त्याला पाहतो आणि त्याच्या जवळ जातो. श्रेयसच्या बुटांचा आवाज ऐकून त्याला जाग येते, कारण तो चांगलं श्रेयसच्या बुटांचा आवाज ओळखत होता. त्यामुळे तो मागे वळत लगेच पाहतो, तर श्रेयस त्यालाच पाहत होता आणि लगेच उभा राहत गडबडत बोलतोय, गुड मॉर्निंग सर, आय मीन गुड नाईट सर. मला म्हणायचं आहे का? आरवचं बोलणं ऐकून श्रेयस पहिले त्याला रागात पाहतो, मग एक आयब्रो वरती करत बोलतोय, तू अर्ध्या रात्रीचं मला हे बोलायला इथे आलास का? एवढे बोलून श्रेयस वरती जायला निघतो. तेवढ्यात आरव त्याचं बोलणं सुधारत बोलतोय, येस सर, मी ते बोलायला नाही आलो. ते तर मी वाट पाहत होतो तुमची. मला जेव्हा समजले का तुम्ही घरी येताय तर मी इथेच आलो. तुम्हाला हे सांगायला का मॅमची हालत खूप सिरियस कंडिशनमध्ये आहे आणि आजोबांनी लगेच तुम्हाला हॉस्पिटलला बोलावले आहे. हे ऐकता श्रेयस चालता चालता मध्येच थांबला. त्याचं मन सकाळपासून ज्या दुविधामध्ये होता, आकृतीचं नाव ऐकून जसं थांबूनच गेलं होतं. तो डोळे बारीक करत बोलतोय, काय बोलतोयस तू? आता श्रेयसचा विचारण्याचा टोन समजून आरव त्याला सगळी गोष्ट सांगतोय. सर, मॅम आज सकाळपासून बेशुद्ध आहेत आणि डॉक्टरने सगळ्या ट्रीटमेंट केल्या, पण अजून त्यांना शुद्ध नाही आली आणि जर 18 तासाच्या आत त्यांना शुद्ध नाही आली तर मॅमचं जीवन संकटात पडेल. आजोबा सकाळपासून तुम्हाला शोधताय. तुमचा नाही फोन लागत होता ना काही तुमची खबर होती. आजोबांनी ऑर्डर दिली का तुम्ही घरी आले तर लगेच हॉस्पिटलला घेऊन यायला बोलले ते. आरव श्रेयसला सगळं सांगून त्याच्या उत्तराची वाट पाहत होता, पण श्रेयस होता का तो कुठे तरी हरवून गेला होता. अजून पण त्याच्या चेहऱ्यावर भाव नव्हते. तेवढ्यात आरव त्याचं उत्तराची अपेक्षा करत बोलतोय, सर, मी गाडी काढू का हॉस्पिटलला जायला? हे ऐकताच श्रेयस त्याच्याकडे पाहत कडक आवाजात बोलतोय, नाही. श्रेयस नाही बोलल्यावर आरव विचारात पडतो का त्याचे कान तर नाही ना वाजत आहे? काय तो होकारला नकार म्हणून ऐकतोय का? तो गलतफहमी दूर करण्यासाठी परत विचारतो, सर, मी काही चुकीचे ऐकले तर नाही ना? तुम्ही हा बोलताय का आणि मी नाही ऐकतोय का? तो हे बोलताच श्रेयस रागात पाहत बोलतोय, नाही. नाहीचा अर्थ नाहीच असतो. आपण कुठेही नाही जाणार आहोत. एवढं बोलून श्रेयस वर निघून जातो. आरव तर तोंड उघडून त्यालाच पाहत राहिला. मनातल्या मनात बोलतो, नक्की बॉस कसा माणूस आहे? माहीत आहे त्यांना हृदय नाही, मन नाही, पण स्वतःची बायको तिथे हॉस्पिटलमध्ये आहे आणि एक वेळा त्यांना भेटायला पण जायचं नाही म्हणताय. असं कोणी करतं का? तिथे सगळं परिवार त्यांच्यासाठी परेशान आहे.
दुःखी आहे, पण यांना तर फरकच नाही पडत आहे. असा माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला. अशाच विचारात आरव होता का त्याच्या कानात श्रेयाचा आवाज पडतो. तो जिन्यावर न पलटताच त्याला बोलतो, आरव, मी परत आलोय. ही गोष्ट कोणालाही नाही समजली पाहिजे. कोणाला नाही म्हणजे कोणालाच नाही. नाहीतर मग एवढं बोलत तो जोरात चालत रूममध्ये निघून जातो. आरव तर फक्त श्रेयसला पाहतच राहतो. त्याला आज बॉसवर खूप राग येत होता, पण तो काहीच बोलू शकत नव्हता. तो पण लगेच तिथून निघून जातो. तिथेच श्रेयस रूममध्ये सोफ्यावर डोकं टेकून डोळे बंद करून बसला होता. त्याच्या डोक्यात अजून पण कालच्या गोष्टी घुमत होत्या. त्याला माहीत होतं का आकृतीच्या अशा हालतीचे जबाबदार तोच आहे म्हणून. तो काहीतरी विचार करून जसं फोन काढतोय तर त्याच्यावर खूप सारे कॉल आणि मेसेजेस होते, ज्यांना पाहून तो जरा पण हैराण झाला नव्हता. त्याच्यात एवढी हिंमत नव्हती का कोणाला कॉल करू शकेल. तेवढ्यात त्याची नजर एका व्हॉईस मेसेजवर जाते, जो कदाचित शिवायने त्याला पाठवला होता. तो काहीतरी विचार करून तो प्ले करतो. त्यामधून एक रडवेला आवाज आला, जो शिवायचा होता. दादा, दादा, कुठे आहेस तू? आता वहिनीला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे. बघ ना, केव्हापासून झोपली आहे, अजून नाही उठत आहे. दादा, तू एक वेळा बोल ना. ती तुझं नक्की ऐकणार. ती तुझं काहीच नाही टाळणार. प्लीज दादा, ये ना. मला वहिनीची हालत नाही पाहत आहे. जर तिला काहीच झाले ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकत. मी कधीच मॉमला पाहिले नव्हते दादा. नाही तिची माया किंवा ममता मला भेटली, पण वहिनी आल्यापासून ती कमी पण पूर्ण झाली होती. पण आज परत मला असं वाटतंय का ते सगळं माझ्याकडून हिसकावून चाललंय. दादा, खूप भीती वाटते. तू जिथे पण असशील लवकर ये. आय प्रॉमिस का मी त्याच्यानंतर काहीच नाही मागणार. मी ऑफिस पण जॉईन करेल. मी डेली तुझ्यासोबत मेहनत करेल. तू फक्त लवकरच ये आणि वहिनीला ठीक कर प्लीज दादा. प्लीज 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 दादा. एवढं बोलून शिवाय हुंदका देऊन रडायला लागतो. श्रेयस शिवायचं बोलणे ऐकून विचारात पडून गेला होता. आजपर्यंत त्याने कधीच शिवायला असं कमजोर पडताना पाहिले नव्हते. शामरावचं पण कडू बोलणं त्याला तोडू शकलं नव्हते, जी आकृतीच्या हालतीने त्याला तोडून टाकले होते. आजपर्यंत शिवाय श्रेयससोबत फक्त इमोशनली अटॅच होता, पण आकृतीसाठी आज तो श्रेयसपेक्षाही जास्त इमोशनली अटॅच झाला होता. आज तो आकृतीची हालत पाहून तुटून गेला होता. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्लीज सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.